नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी वसे मॅडम. आपण काय करूयात, 6 तारखेला 10वी महाराष्ट्र बोर्डच्या विद्यार्थ्यांचा जो अल्जेब्राचा पेपर आहे, तर त्यासाठी आपण काय करूयात, वर्ड प्रॉब्लेम्स घेऊयात. आता वर्ड प्रॉब्लेम्स जे आहेत म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि लिनियर इक्वेशन याच्यामधले ते तर 5 प्रकारचे क्वेश्चन्स येतात. एक आहे प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन एज, प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन नंबर, जॉमेट्रिक फिगर, अदर क्वेश्चन्स म्हणजे वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स असतात. आणि एक असतो डिस्टन्स टाइम स्पीड याच्यावरचा क्वेश्चन. तर बरेच वेळेला विद्यार्थ्यांना तो डिस्टन्स टाइम स्पीड याच्यावर आधारित असलेला क्वेश्चन सोडवणं काही वेळेला अवघड आहे असं वाटतं. तर त्या प्रकारचा एक क्वेश्चन आपण घेणार आहोत. त्याच्यापूर्वी सुरुवात करण्याच्या आधी आपण इथे लिहूयात की स्पीड कसं कॅल्क्युलेट केलं जातं. तर स्पीड आपण काढतो डिस्टन्स अपॉन टाइम. जर का टाइम कॅल्क्युलेट करायचा असेल तर मी घेईन डिस्टन्स अपॉन स्पीड. आणि जर का मला डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे तर मग मी काय करणार आहे, टाइम इंटू स्पीड. तर जेव्हा केव्हा तुम्ही या प्रकारचे क्वेश्चन सोडवणार आहात तर त्यावेळेला तुम्ही काय करा, हे जे 3 फॉर्म्युले आहेत तर यापैकी कुठला तरी एका फॉर्म्युलाचा वापर तुम्हाला करावा लागणार आहे असं समजून तुम्ही त्याप्रमाणे करायचा प्रयत्न करा. आता आपण काय करूया, हा बोर्डवरती लिहिलेला जो क्वेश्चन आहे की जो तुमच्या टेक्स्टबुक मध्ये असलेला क्वेश्चन आहे तो आपण बघूया. आता क्वेश्चन मध्ये काय दिलंय, प्लेसेस ए अँड बी आर 30 किलोमीटर अपार्ट अँड दे आर ऑन अ स्ट्रेट रोड. तर मग मी इथे काय करते, डायग्राम काढते. काय काढूया की ए हे ठिकाण आहे, हे कुठलं तरी शहर असेल, गाव असेल, काहीतरी असेल. आणि बी हे एक ठिकाण आहे. दोन्ही ठिकाणं सरळ रस्त्यावरती आहेत. तर सरळ रस्त्यावरती आहेत. जर का कंडिशन असती तर क्वेश्चन मध्ये थोडा चेंज झाला असता. आणि ह्या ए आणि बी ह्या दोघांमध्ये काय आहे, 30 किलोमीटर एवढं डिस्टन्स आहे. ठीक आहे. आता पुढे Hamid travels from A and B on bike at the same time. Joseph starts from B on bike and travels towards A. आता आपण इथे लिहूयात फर्स्ट कंडिशन. आता या फर्स्ट कंडिशन मध्ये काय आहे, हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे. आता हमीद नावाची एक व्यक्ती आहे. ती हमीद नावाची एक व्यक्ती ए या शहरापासून, गावापासून बी या शहराकडे जात आहे. आणि त्याच वेळेला जोसेफ नावाची एक व्यक्ती बी या पॉइंट पासून ए या पॉइंट कडे जात आहे. हे काय आहे, तर ही अशी म्हणजे काय म्हणूया, सर्क्युलर प्रकार नाहीये. त्यांचे डिरेक्शन मी तुम्हाला कळायसाठी तसं दाखवते आहे. आता झालं काय, आफ्टर 20 मिनिट्स दे मीट इच अदर. म्हणजे नक्कीच ए आणि बी यांच्यामध्ये कुठेतरी ते दोघं भेटलेले आहेत. तर म्हणजे काय झालं, ए सी या पॉइंट पाशी ते दोघं जण भेटलेत असं आपण म्हणूया. झालंय काय बघा, ए पॉइंट पासून निघालेला आहे हमीद आणि बी पॉइंट पासून निघालेला आहे जोसेफ. तर त्या दोघं काय करतात, एकमेकांच्या दिशेने ते चाललेले आहेत. म्हणजे एक ए पॉइंट कडून बी कडे, दुसरा बी पॉइंट कडून ए पॉइंट कडे जातो आहे. आता मी जाते सेकंड कंडिशन कडे. आता सेकंड कंडिशन मध्ये काय झालेलं आहे, हे ए आणि बी आहेत तसे ते तिथेच आहेत. मग झालंय काय, इफ जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम बी, म्हणजे बी पासूनच या जोसेफने ट्रॅव्हलिंग सुरू केलं असतं, बट इन द अपोजिट डायरेक्शन. अपोजिट डायरेक्शन म्हणजे काय, जे ए च्या दिशेने चालला होता तिकडे न जाता ए च्या अपोजिट म्हणजे या दिशेला जर का जोसेफ गेला असता. दिलंय तिथे इन्स्टेड ऑफ टुवर्ड्स ए. हमीद वुड हॅव कॉट हिम आफ्टर 3 hours. तर हमीदने त्याला कॅच केला असतं, म्हणजे दोघं एकत्र भेटले असते. तर म्हणजे आता इथे हमीदची पण ट्रॅव्हलिंगची डायरेक्शन हीच आहे आणि जोसेफची पण हीच आहे. तर दोघे सी या पॉइंट पाशी एकमेकांना भेटणार आहेत. आपण या क्वेश्चनचे 3 पार्ट करतोय. पहिल्या याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की कुठले कुठले फॉर्म्युले तुम्ही यूज करू शकता. या 3 पैकी कुठला तरी एक फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. दुसऱ्या केस मध्ये काय बघितलं आपण,
जी गिवन कंडिशन आहे त्या गिवन कंडिशन नुसार आपण डायग्राम्स काढल्या की ए आणि बी एक सेगमेंट, आता आपल्या दृष्टीने तो सेगमेंट आहे 30 किलोमीटर त्याच्यामध्ये डिस्टन्स आहे. दुसऱ्या केसमध्ये एक जण ए पॉइंट कडून बी कडे निघालाय, दुसरा बी कडून ए कडे निघालाय, म्हणजे दोघं एकमेकांना ए आणि बी च्या मध्ये भेटणार आहे. सेकंड केस मध्ये एक जण बी कडून पुढच्या दिशेने निघालाय, दुसरा ए कडून बी च्या दिशेने निघालाय, तर दोघे एकमेकांना सी या पॉइंट पाशी भेटणार आहेत. आता ही जी डायग्राम मी काढलेली आहे तर त्या डायग्राम मध्ये हे जे मी लिहिते आहे हे सगळं एका सेगमेंट वरती मी दाखवते आहे, म्हणजे सगळं आपण डिस्टन्स विचारात घेतो आहोत. तर मग आपण काय करूया, डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इनटू स्पीड या फॉर्म्युलाचा वापर आपण करूयात. मग आता टाइम इनटू स्पीड कडे आपण जाऊयात. तर त्याच्यामध्ये पहिल्या केसमध्ये टाइम 20 मिनिट्स आहे दिलेला आहे आणि दुसऱ्या केसमध्ये 3 आवर्स हे दिलेलं आहे. मग नॉट गिवन काय आहे किंवा फाइंड आउट काय करायचं आहे, तर स्पीड करायचं आहे. मग मी काय करते की सपोज स्पीड ऑफ हमीद, म्हणजे तुम्ही आता इथे समजून घेणार आहात की हमीदचा स्पीड म्हणजे हमीदच्या बाईकचा स्पीड आहे x किलोमीटर पर आवर आणि स्पीड ऑफ जोसेफ म्हणजे काय, जोसेफच्या बाईकचा जो स्पीड आहे तो आहे y किलोमीटर पर आवर. इथपर्यंत लक्षात आलं. आता आपण काय करूया, इक्वेशन तयार करायच्या अगोदर फर्स्ट कंडिशन जी आहे त्या फर्स्ट कंडिशन मधलं जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सचा विचार करूयात. बघा आता पहिल्या केसमध्ये डिस्टन्स आहे एसी. एसी डिस्टन्स म्हणजे कोणाचं, हमीदने ए पॉइंट पासून सी पॉइंट पर्यंत ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स. आता डिस्टन्स कसं काढायचं ठरलंय, टाइम इनटू स्पीड. तर टाइम 20 आणि स्पीड आहे x. पण विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हा जो टाइम आहे हा टाइम आहे 20 मिनिट्स. तर त्या 20 मिनिट्स आपल्याला आवर्स मध्ये कन्वर्जन करायला पाहिजे, कारण आपण स्पीड कशात घेतलेला आहे, किलोमीटर पर आवर्स. मग त्यामुळे या 20 ला मी काय करते, 60 ने डिवाइड करते. हे कट झाले, 2 1 जा 2, 2 3 जा 6. तर एसी ची व्हॅल्यू आली x/3. x/3 काय आले, किलोमीटर्स. त्याचबरोबर आता बीसी आपण फाइंड आउट करूया. तर सेम वेनी केल्यावर बीसी काय येईल माझा, y/3 किलोमीटर्स. ठीक आहे. आता काय करूया, आपण इक्वेशन तयार करूया. इक्वेशन बघा, मी पुन्हा एकदा डायग्राम काढते. हा ए बी हा पॉइंट आहे सी. तर तुम्ही 9th मध्ये शिकलेले आहात की पॉइंट सी इज इन बिटवीन पॉइंट्स ए अँड बी. तर त्यावेळेला तुम्ही काय करता, डिस्टन्स ए बी कसं कॅल्क्युलेट करणार, डिस्टन्स ए सी प्लस बी सी. ए बी काय आहे, गिवन इन्फॉर्मेशन आहे की ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स आहे ते 30 किलोमीटर्स आहे. तर 30 इज इक्वल टू AC आहे x/3 आणि BC आहे y/3. 30 इज इक्वल टू हे x प्लस y, न्यूमरेटर्स ऍड होतील, डिनॉमिनेटर आहे तो सेम आहे 3. हे 3 इकडे गेले तर हे मल्टिप्लाय होतील x प्लस y आणि मग इक्वेशन तयार होईल x प्लस y इज इक्वल टू 90. याला आपण नंबर देऊयात 1. आता आपण जाऊयात सेकंड इक्वेशन कडे. आता इक्वेशन 1 इथे घेऊयात इक्वेशन 2. आता इक्वेशन 2 ची डायग्राम ही माझी अशी आहे. परत आपण 9th कडे जाऊयात. AC हे डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट होईल, AB प्लस BC. AC हे काय आहे, AC हे हमीदने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आहे. डिस्टन्स कसं करायचंय, टाइम इनटू स्पीड. सेकंड केस मध्ये टाइम किती लागलेला आहे, 3 आवर्स. तर त्यामुळे हा जो AC आहे, एक मिनिट मी थोडस वरती लिहिते, इथे लिहिते. हा जो AC आहे
हा AC येईल 3x. AB काय आहे 30 आहे, गिवन आहे ना. आता BC म्हणजे काय, जोसेफने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आहे. आता हे होईल 3x, हे y कडे गेले इज इक्वल टू, आता काय करूयात 3 ने याला डिवाइड करूयात, तर काय झालं x मायनस y इज इक्वल टू 10. हा इक्वेशन नंबर 2. आता हे जे दोन इक्वेशन्स आहेत ते विद्यार्थी मित्र मैत्रिणींना तुम्ही कोणत्याही मेथडने सोडवू शकता. इलिमिनेशनने करा, त्याच्यानंतर सबस्टिट्यूशनने करा, ग्राफने पण करू शकता, पण सगळ्यात सोपी इलिमिनेशन मेथड. तर मी काय करते, ऍड इक्वेशन 1 and 2 ऍड करूया. x प्लस वाय इज इक्वल टू 90, इक्वेशन नंबर 1. x मायनस वाय इज इक्वल टू 10, इक्वेशन नंबर 2. प्लस वाय मायनस वाय कट झाले, 2x इज इक्वल टू आले 100, इथे ऍड केले, x इज इक्वल टू आले 100 अपॉन 2, x ची व्हॅल्यू आली 50. आता आपण y फाइंड आउट करूयात. पुट द व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन नंबर 1. पुट द व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे, x प्लस वाय इज इक्वल टू 90. x ची व्हॅल्यू आहे 50 प्लस y इज इक्वल टू 90. आता हे जे 50 आहे ते काय होणार आहे, मायनस होणार की नाही, म्हणजे काय होतील 90 मायनस 50, y ची व्हॅल्यू आली 40. आता हे काय फाइंड आउट केलंय 50 किंवा 40, तर काय आपण इमॅजिन केलं होतं, x काय होता, हमीदचा स्पीड. मग काय लिहिणार तुम्ही, स्पीड ऑफ हमीद इज 50 किलोमीटर पर आवर आणि स्पीड ऑफ जोसेफ इज 40 किलोमीटर पर आवर. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, क्वेश्चन सोडवल्यानंतर नेमका काय प्रश्न विचारलेला आहे ते आन्सर लिहिणं जरुरी आहे. ते आन्सर लिहित असताना त्याचं युनिट व्यवस्थित लिहिणं सुद्धा गरजेचं आहे. कधी कधी काय होतं की एखाद्या क्वेश्चन मध्ये फक्त जोसेफचं स्पीड विचारलेलं आहे, तर त्यावेळेला तुम्ही काय करता, x ची पण व्हॅल्यू y ची पण व्हॅल्यू लिहिता, ते जरुरी नाही. किंवा काही क्वेश्चन मध्ये हे मूळ आन्सर काढल्यानंतर या दोघांचं एकत्रित स्पीड किती आहे वगैरे असं थोडासा वेगळा प्रश्न केलेला असतो. तर काय प्रश्न विचारलाय त्याप्रमाणे कसं उत्तर लिहायचं ते समजावून घ्या. आणि हा थोडासा विद्यार्थी वर्गाला अवघड वाटणारा क्वेश्चन जर का तुम्ही डायग्राम्स काढून बघितल्या तर तो सहज तुम्हाला जमू शकतो. तर त्यामुळे व्हिडिओ तुम्ही जरूर बघा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कारण आणखीन अशा प्रकारे आपण वर्ड प्रॉब्लेम्स आता घेणार आहोत. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.